जय भवानी। आज मालेगाव कृषी उत्पन्न बाजार समितीवर आपले सर्वांचे मार्गदर्शक महाराष्ट्र राज्याचे शालेय शिक्षण मंत्री आदरणीय दादाजी भुसे साहेब यांच्या नेतृत्वात पुन्हा एकदा मालेगाव कृषी उत्पन्न बाजार समितीवर भगवा झेंडा फडकलेला आहे आणि ही निवडणूक बिनविरोध पार पडलेली आहे। सभापती पदी शिवसेनेचे शेवाळे साहेब चंद्रकांत शेवाळे शिवसेनेचे सभापती म्हणून आपली निवड झालेली आहे। मी सर्व शिवसैनिकांच्या वतीने नामदार दादाजी भुसे साहेबांच्या वतीने आपलं मनपूर्वक अभिनंदन या ठिकाणी करतो। त्याचबरोबर उपसभापती पदी सोनसकर ताई यांची बिनविरोध निवड झालेली आहे। मी आपलं देखील शिवसेनेच्या सर्व पदाधिकाऱ्यांतर्फे महायुतीच्या पदाधिकाऱ्यांतर्फे आणि खास करून नामदार दादाजी भुसे साहेब यांच्या वतीने आपलं या ठिकाणी सहर्ष स्वागत करतो। या निवडणुकीमध्ये ज्या 14 शिलेदारांनी शिवसेनेवर विश्वास ठेवला, नामदार दादाजी भुसे साहेब यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवला आणि आगामी काळात या कृषी उत्पन्न बाजार समितीचा कायापालट करण्यासाठी, या तालुक्यातील शेतकऱ्यांना सुखसुविधा पोहोचवण्यासाठी, या मार्केट कमिटीत व्यापार करणाऱ्या व्यापाऱ्यांना मूलभूत सुविधा देण्यासाठी एक संघ बांधलेला आहे आणि साहेबांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून यामध्ये अधिक जोमाने आणि प्रभावशाली काम करण्यासाठी सर्व संचालक सज्ज झालेले आहेत। मी सर्वप्रथम नवनिर्वाचित सर्व संचालकांचं या ठिकाणी साहेबांच्या हस्ते एक पुस्तक आणि शॉल देऊन या ठिकाणी आपण या ठिकाणी आज जो मैं कृषि उत्पन्न बाजार समिति के सभापति पे विराजमान हुआ हूँ, इसका पूरा जो श्रेय है ये शिवसेना के हमारे नेते दादा साहेब भुसे, इनके वजह से मेरा नाम यहाँ पे आगे किया गया और जो हमारे जो संचालक बॉडी है उन्होंने पूरे यहाँ से सहयोग से मेरा नाम को मंजूरी दी है। इसके वजह से यहाँ पे जो 14 संचालक थे उन्होंने मेरा ही नाम अकेला आगे आया और किसी ने दूसरा नाम आगे आया नहीं और यहाँ पे एक ही फॉर्म आने की वजह से मेरी बिनविरोध निवड यहाँ पे सभापति पद को हुआ है और इनका पूरा श्रेय जो है ये शिवसेना के जो हमारे नेते दादा साहेब भुसे इनको जाता है। या ठिकाणी जी मार्केट कमिटीची जी वाटचाल राहील ही आमच्या ज्या संचालकांमध्ये जे काही ज्येष्ठ संचालक आहेत की ज्यांचा दुसरा टर्म तिसरा टर्म जे आहेत आणि तसेच आमचे एक मित्र याच्या पहिले उपसभापती होते विनोद भाऊ, त्यांचं पण जे या ठिकाणी जे काही अनुभव आहे, तसेच आदरणीय पालक म्हणजे माझे पालकमंत्री दादासाहेब भुसे आणि आताचे शालेय शिक्षण मंत्री जे आहेत आमचे नेते शिवसेनेचे दादासाहेब भुसे यांचे जे काही पद्धतीचे जे काही मार्गदर्शन राहील त्या मार्गदर्शना पद्धतीने आमची जी संचालक मंडळ आहे ही सर्वांना सहकार्याने आणि सर्वांना सोबत घेऊन या ठिकाणी मार्गक्रम करेल। आज या ठिकाणी मालेगाव कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापतीपदी जी वर्णी लागलेली आहे याचं संपूर्ण श्रेय जे आहे तर हे आपले जे नेते आहेत आदरणीय दादासाहेब भुसे शालेय शिक्षण मंत्री यांच्या आदेशाने माझं नाव या ठिकाणी त्यांनी पुढे केलं आणि त्याला जे काही आमचे सर्व संचालक मंडळ होते त्यांनी एकमुखी या ठिकाणी मान्यता दिली आणि खरं तर मी ज्या खुर्चीवर विराजमान झालो आहे याचं संपूर्ण जे काही श्रेय असेल हे साहेबांचं आहे। साहेबांच्या आदेशानेच मला आज या पदाचा मान मिळालेला आहे। आज या ठिकाणी आम्ही जे संचालक आहेत ते टोटल 17 आहेत। 17 पैकी या ठिकाणी 14 जे होते तर या ठिकाणी ते हजर होते 14 संचालक आणि या 14 संचालकांमधून या ठिकाणी सभापतीसाठी फक्त माझा एकट्याचाच
फॉर्म या ठिकाणी होता, त्याच्यामुळे दुसरं कोणी या ठिकाणी फॉर्म भरला नाही. म्हणजेच या ठिकाणी संपूर्ण 14 लोक जे होते, 14 संचालक होते, ते माझ्या सोबतीला होते आणि त्या सर्वांचं सहकार्य मला होतं या ठिकाणी, हे सिद्ध होतं. उपसभापती आज निवड संपन्न झाली. ज्यांच्या जीवावर, ज्यांच्या आशीर्वादाने आज या ठिकाणी आपल्या सर्वांना यश मिळालं, ते आपल्या मालेगाव कृषी उत्पन्न बाजार समितीचे सर्व सन्माननीय संचालक महोदय, माननीय सभापती शेवाळे साहेब, माननीय उपसभापती अरुणाताई सोनतकर, शिवसेना महायुतीचे सर्व सन्माननीय नेतेगण, शहर आणि तालुक्यातून आलेले सर्व सन्माननीय पदाधिकारी, उपस्थित बंधू आणि भगिनींनो, सर्वप्रथम तर मी आपल्या सर्वांच्या वतीने मालेगाव तालुक्याच्या सर्व शेतकरी बांधवांच्या वतीने, कामगार बांधवांच्या वतीने, व्यापारी बांधवांच्या वतीने, सभापती आणि उपसभापती आणि संचालक मंडळाचं या ठिकाणी अभिनंदन करतो, त्यांना शुभेच्छा देतो. येणाऱ्या भावी काळामध्ये त्यांच्या हातून शेतकरी बांधवांची, हमाल मापारी बांधवांची, व्यापारी बांधवांची सेवा घडो, अशा प्रकारची शुभेच्छा आपल्या सर्वांच्या वतीने देतो. मालेगावच्या आपल्या सर्व पदाधिकाऱ्यांना माहिती आहे की गेल्या 1.5 वर्षापूर्वी आपल्या मालेगाव कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणूक संपन्न झाली आणि ही निवडणूक तालुका पातळीवरची निवडणूक आहे. म्हणजे विधानसभेच्या बाहेरचं पण जे काही कार्यक्षेत्र आहे, त्या कार्यक्षेत्रातले पण ग्रामपंचायतीचे सदस्य महोदय असतील, विकास सोसायटीचे पण सदस्य महोदय असतील, त्या सर्वांच्या मतांच्या माध्यमातून ही निवडणूक संपन्न होत असते. आणि मग 1.5 वर्षापूर्वी जेव्हा ही निवडणूक संपन्न झाली, त्या निवडणुकीच्या काळामध्ये मला वाटतं की शिवसेनेचे 4 शिलेदारांना यश मिळालं आणि उर्वरित संचालक महोदय हे विरोधी जे काही पॅनल होतं त्या पॅनलमधून निवडून आले. आणि मग लोकशाही प्रक्रियेमध्ये जो जनतेने कौल दिलेला असतो तो कौल आपल्याला मान्य करायचा असतो. त्या पद्धतीने आपण तो कौल मान्य केला आणि मग ज्यांची मेजॉरिटी होती त्या मेजॉरिटीनुसार त्यांनी चेअरमन, सभापती, उपसभापती त्यांनी निवड केली आणि आता त्यांना जो काही कार्यकाळ उपलब्ध झाला त्या कार्यकाळामध्ये त्याने त्यांच्या पद्धतीने काम करण्याचा प्रयत्न केला. मला वाटतं की जनतेने आपल्याला कौल दिला नाही, मतदार राजाने कौल दिला नाही. 1.5 वर्षापूर्वीची ती गोष्ट आपण मान्य करून त्याही काळामध्ये कुठल्याही गोष्टीमध्ये जरी आपल्याकडे राजकीय पद असतील तर त्या पदाचा वापर करून कुठे इंटरफेअर किंवा कुठे त्रास देण्याचा बिलकुल प्रयत्न केला नाही. मध्यंतरीच्या काळामध्ये ज्या काही घडामोडी झाल्या आपण सर्वांनी त्या पाहिलेल्या आहेत आणि खरं म्हणजे आज नानांचा जो काही तुम्ही उल्लेख केला, वस्तुस्थिती आहे की शेवाळे साहेबांचे पिताश्री नानांनी अतिशय कायद्याच्या चौकटीत त्यांनी खिंड लढवली. आताही या क्षणाला ते पुण्याला आहे आणि शेवटी कायदा कायद्याचं काम करतो. आपण सर्वजण भाग्यवान आहोत
भारतरत्न महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर साहेबांनी आपल्या देशाला जी घटना आणि कायदा दिला, सामान्यातल्या सामान्य माणसालाही तोच नियम तोच कायदा आहे. जो मोठा कोणी असेल त्याच्यासाठी पण तोच नियम आहे.